अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचनात घेतली आहे. ही सर्व पुस्तके प्रत्येक केंद्रावर आपल्याला अवेलेबल आहेत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा लिखित जयांचे केलिया स्मरण हे पुस्तक वाचनास घेतले आहे. आता त्यात ते तर स्मरतेने आदरे पाहिलं. आज आपण स्मरण कसे असावे हे पाहूया. स्मरण कसे असावे याबद्दलचे एक सुंदर हकीकत आहे. सांगलीला हे काल आपण पाहिलं. आता आज प्रपंच व परमार्थाचे आदर्श. प्रपंचामध्ये ज्या वेळेस आपण आपल्या 1000 रुपये मासिक प्राप्तीचे दुःख करतो, त्यावेळेस ज्यांची मासिक प्राप्ती 500 रुपये आहे त्यांच्याकडे पाहावे आणि ते कसे जगत असतील याचा विचार करून देवांचे सद्गुरूंचे आभार मानावेत की त्यांच्या मानाने आपण सुखात ठेवले गेले आहोत. परमार्थामध्ये मात्र आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे पाहू नका. जे साधनाच करीत नाहीत त्यांच्याकडे मुळीच पाहू नका, नाहीतर तुमचेही कल्याणच. जे साधकांचे सिद्ध झाले, आत्मबोधे स्थिरावले यांच्याकडे बघा. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवलात तर त्यापासून सतत प्रेरणाच मिळत राहील आणि खऱ्या कल्याणाकडे वाटचाल कराल. माऊली म्हणतात, म्हणून त्या आदर्शाचा आदर बाळगा. अशा आदराचे इथे स्मरण आवश्यक आहे असे म्हटले आहे. ते स्मरतेनी आदरे सभाय तात्विके बरे जव काठिण्य रे अहंभावाचे. अहंकाराचे काठिण्य जर विरायचे असेल तर तिथे अशा प्रकारचे स्मरण घडले पाहिजे. त्या स्मरणाचे महात्म्य सर्व संतांनी सांगितले आहे आणि माऊली तर स्पष्ट म्हणतात, जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. नुसते स्मरण केल्याने साधक सर्व विद्यांचे अधिष्ठान अधिदाता होतो. त्या श्री गुरूंचे श्री चरण वंदायचे असतात. या श्रीचरण स्मरणात वंदन लिहिलेले आहे. मग आपण श्री गुरु कोणाला म्हणायचे हे पाहिले. त्याचप्रमाणे श्रीचरण म्हणजे काय याचे आकलन झाल्याखेरीज स्मरण करणार नाही. श्रीचरणांचे रहस्य. आपल्या संप्रदायामध्ये मूर्तीपूजा नाही, कारण इथे व्यक्तिपूजा नसून शक्तिपूजा आहे. सद्गुरू दत्तात्रेयांची जी परंपरा शक्ती आहे ती भगवंतांची आत्मशक्ती, जिचा देवात्मशक्ती असा उपनिषदांमध्ये उल्लेख केलेला आहे. त्या भगवती शक्तीचे प्रतीक म्हणून चरणांची पूजा असते. आपल्यामध्ये मूळ चरणांची पादुकांची पूजा आहे, व्यक्तीची पूजा नाही. हे जे चरण आहेत ते शक्तियुक्त चरण आहेत. महात्म्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तीचे प्रागट्य झाल्यावर ती शक्ती विशेष रूपाने त्यांच्या शरीरातून तळपायाकडे बाहेर पडते, पावलांच्या वरच्या भागातून नाही. शास्त्राचा असा निर्णय आहे की चरणाच्या तळव्याचा जो भाग असतो त्यामध्ये शक्ती आहे, कृपा आहे आणि वरचा जो भाग आहे त्यात प्रपंच आहे. भगवान गोपाळ कृष्णांची देऊला चरणू अशी मूर्ती आपण पाहतो. हे भगवंत कसे उभे आहेत याकडे लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की त्यांचा एक पाय सरळ आहे आणि उजवा पाय तिरका करून ठेवला आहे, म्हणून त्यांना देऊला चरणू म्हटले आहे. हे भगवंत
दोन्ही गोष्टी द्यायला उभे आहेत. ते म्हणतात, जिसको जो चाहिए ले जाए उठाकर. पहिली गोष्ट त्यांच्याजवळ आहे ती ती म्हणजे त्यांच्या सरळ ठेवलेल्या पायावर डोके ठेवून घेऊन जगण्याचा प्रपंच. आणि दुसरी परमार्थ, तो त्यांच्या उजव्या तिरक्या ठेवलेल्या पायामधील कृपेतूनच घेऊन जावा. सद्गुरूंपाशी गेल्यावर आपण आपले मस्तक त्यांच्या चरणांवर कुठे ठेवतो? पावलांच्या वरच्या भागावर मस्तक ठेवून आपण प्रपंच घेऊन जातो. त्यांची कृपा मागतो का? श्री म्हणजे कृपा शक्ती देणारे जे आहेत ते चरण म्हणजे पावलांच्या खालच्या तळव्याचा भाग. त्याला नमन घडेल का? पादुकांची पूजा यासाठीच आहे. जे श्रीचरण आहेत त्यांचा स्पर्श पादुकांनाच आहे. या पादुकांना वरचा पट्टा नसतो. तो पट्टा वरच्या भागाला म्हणजे प्रपंचाचा स्पर्श करणारा असल्याने पादुकांना तो पट्टा नाही. म्हणूनच तेची वंदू श्रीचरण अशी कृपा ज्या पादुकांमधून होत असते ते श्रीचरण आहेत. हे या दोन बाजू आहेत. मौलींनी पार्थाला स्पष्टपणे सांगितले आहे, जो ईश्वरूही बसे हृदयी तुझ्या. न एकीकडे तेच म्हणतात की मज हृदयी सद्गुरु येणे तारिलो हा संसार पुरू. एकाच हृदयात दोन्ही तत्वे. या हृदयात सद्गुरू पण आहेत आणि ईश्वर पण आहे असे माऊली सांगतात. हृदयाच्या एकाच आसनावर हे दोघे कसे मावतात? परमपूज्य श्री मामा गमतीने विचारायचे, एकाच म्यानात दोन तलवारी मावतील का? दोन तलवारी एका म्यानात मावू शकत नाहीत, पण एका म्यानात दुधारी तलवार मात्र मावू शकते. हे जसे खरे आहे तसे एकाच नाण्याच्या छापा आणि काचा अशा दोन बाजूंप्रमाणे एकाच परमतत्वाच्या ईश्वर आणि सद्गुरू या दोन बाजू हृदयामध्ये नांदत आहेत. तो ईश्वरूही वसे हृदयी तुझ्या. भज मज हृदयी सद्गुरू अशा दोन्ही बाजूने भगवंतच नांदत आहेत. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. माऊली आणि इतर सर्व संतांनी देखील सांगितले आहे की भगवंतांचे सांगणे असेच आहे की जे संत आहेत सद्गुरु तत्वाला जे पोचले आहेत ते सर्व माझीच कृपे आहेत. आता या श्रीचरणांचे वंदन का करायचे ते पाहू. या सद्गुरु तत्वाचे एक मोठे लक्षण असे आहे की हे अत्यंत उदार असे तत्व आहे. माऊलींनी 12व्या अध्यायात याचे वर्णन केले आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. ही कृपाकारक भगवती शक्ती त्या चरणांवर आहे ती विशुद्ध आहे. एवढेच नव्हे तर ती अत्यंत उदारतेबद्दल प्रसिद्ध आहे. कैवल्याचे दान देणाऱ्या या सद्गुरु तत्वाचे वर्णन करण्यासाठी माऊलींनी एक सुंदर शब्द वापरला आहे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. कल्पतरूच्या खाली जर कोणी बसला तर त्याला ज्याची कल्पना करता येईल असे मागणे मागता येते. पण परमार्थामध्ये परमतत्व असे सद्गुरू असे आहे की त्यांची कल्पनाच करता येणार नाही. म्हणून ते तत्व कल्पतरूही देऊ शकत नाही. पण सद्गुरू हा असा कल्पतरू आहे की ज्याची कल्पना करता येणार नाही. अकल्पनाक्ष असेही परमतत्व तो देतो. म्हणून देवांबद्दल व सद्गुरूंबद्दल असे सांगतात की त्या देवांना देव का म्हणायचे? तर त्यांच्याकडे काही मागायचा अवकाश, त्याला काही देव म्हणायचा अवकाश की लगेच तो देव म्हणतो. तसे या सद्गुरु तत्वाला
केवळ अखंड देणेच माहीत आहे. अशा या उदारतेबद्दल सुप्रसिद्ध असलेल्या सद्गुरु तत्वाचे स्मरण आपल्याला करायचे असते. हे स्मरण म्हणजे काय? स्मरण शब्दाचा अर्थ काय आहे हे आधी बघायला हवे. सुमिरन म्हणजे काय? संत कबीरदासजींनी या स्मरणाबद्दल असे सांगितले आहे की, मला तो करणे फिरे, जिव्हा फिरे मुख माही, मनो दत्त दिस फिरे, यह तो सुमिरन नाही. ते म्हणतात की माळा हातात जपासाठी फिरते आहे, जीभ तोंडाच्या तोंडात फिरते आहे, पण मन मात्र दाही दिशांना भटकते आहे. याला स्मरण म्हणत नाही. हे स्मरण मौनाने साध्य होते. हे मौन कसे असावे? ते खरे शांत मौन असावे, अंतर्मुख करणारे असावे. नाहीतर त्या मौनाद्वारे जे साधायचे आहे ते काही साध्य होणार नाही. परमपूज्य श्री मामा मौनाची एक मजेशीर गोष्ट सांगत असत. फौजदाराचे अजब मौन. एक फौजदार होते. पोलीस असल्यामुळे ते गरम डोक्याचे होते. एकदम भडकायचे व भडकल्यावर भच्या भाराखाली गोळू लागायचे. एकदा एका सत्पुरुषाच्या दर्शनाला ते गेले व त्यांनी विचारले की मी माझा क्रोध कसा आवरावा. ते म्हणाले, हळूहळू सवय करायला हवी. त्यासाठी मौन पाळीत जावे लागते. क्रोध आला तरी बोलायचे नाही, पण हे एकदम काही जमत नसते. म्हणून आधी असे करा की निदान रोज पूजा करीत जा व त्यावेळी पूर्ण काळ मौन पाळीत जा. फौजदारांना ते फार पटले व त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्या प्रयोगाला सुरुवात केली. काही दिवसांनी हे असे पूजेला बसलेले असतानाच नेमके दोन हवालदार एका चोराला घेऊन याच्या घरी आले. हा चोर यांचा नेहमीचा गिऱ्हाईक होता व त्याला पाहिले की यांचे माथेच फिरत होते. ते हवालदार या फौजदारांना विचारू लागले की साहेब, याला परत अटक केली आहे, आता काय शिक्षा करायची? यांना पंचायत झाली. बोलून सांगावे तर मौनाचा नियम, डोक्यात तर वरवानर पेटलेला. त्यांनी पटकन ताम्हणातला बाळकृष्ण तंगडी धरून उचलला व पळीने त्याला ठाण ठाण बळवला. म्हणजे त्या चोराला असेच उलटे टांगा व फटके द्या असे सूचित केले. अशा क्रोधावेशातील मौनाला काही अर्थच नाही. त्यावेळी वृत्ती आत हव्यात. म्हणूनच कबीरदासजींनी तेही स्पष्ट केले आहे की सुमिरन सुरत लगाई, के मुख से कुछ ना बोल, बाहर के पट देई के, अंतर के पट खोल. बहिर्मुख वृत्ती आत वळल्याशिवाय खरे स्मरण होऊ शकत नाही. सगळे संत अंतर्मुख राहिल्यामुळेच शांत व मौनी राहू शकले. म्हणूनच त्यांना खरे स्मरण करता आले. याबद्दलची एक सुंदर गोष्ट परमपूज्य श्री मामा सांगायचे. चीनच्या संताची गोष्ट. चीन देशात एक मोठा व्यापारी होता. त्याला असे वाटले की आपण तत्वोपदेश घ्यावा. म्हणून त्याने एका प्रख्यात संतांना बोलावले व एका मोठ्या बहुमजली हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत त्यांच्याबरोबर बसून तत्वचर्चेला सुरुवात केली. चीनमध्ये भूकंप फार होतात. अशी यांची तत्वचर्चा सुरू झाली व थोड्या वेळातच भूकंपाचा तीव्र हादरा बसून सगळी इमारत गदगदा हलू लागली. व्यापारी व त्याचे सोबती जीव घेऊन पळत सुटले व इमारती बाहेर आले. हे संत मात्र होते तिथेच बसून राहिले. थोड्या वेळाने हादरे शांत झाले. व्यापारी व त्याचे सोबती परत जिने चढून खोलीत आले. त्यांना बघितल्याबरोबर संतांनी परत जिथे विषय थांबला होता तिथून पुढे शांतपणे तत्वोपदेश करायला सुरुवात केली. हे बघून त्या व्यापाऱ्यांना भयंकर आश्चर्य वाटले. तो म्हणाला, थांबा, कृपा करून मला हे सांगा की आम्ही सगळे पळालो, पण तुम्ही येथेच शांतपणे कसे बसून राहिलात? पळाला का नाही? ते संत हसले व शांत म्हणाले, बाबा रे, मी पळालो नाही, हा तुमचा भ्रमच आहे.
फक्त तुम्ही बाहेर पळालात व मी माझ्याच आत पळालो. मी आत पळाल्यामुळे